या ठिकाणी उपस्थित असलेले PM संदीपजी, त्याचबरोबर प्रियंकाताई चतुर्वेदी मॅडम, आमचे सन्माननीय काँग्रेसचे नेते आदरणीय मुझफ्फर हुसेन साहेब, सन्माननीय नितीन मानगुडे पाटीलजी, धनंजय शिंदे, ज्योती ठाकरे, रोशनी गायकवाड, प्रभाकरजी म्हात्रे, नरेश भंडारा, सन्माननीय प्रमोद सावंतजी, ॲडव्होकेट तारे पाटील, डॉक्टर बंबानी, ॲडव्होकेट किशोर सामंत, आमचे सर्व पक्षाचे सर्व नेते मंडळी आणि समोर बसलेले सर्व पत्रकार मित्र आणि बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आज या सभेला उपस्थित राहिल्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो. गेले 2 महिन्यापासून माझ्या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, त्याचबरोबर आप पार्टी आणि RPI आणि सर्व पक्ष, इथे भरपूर आमच्या CPMचे पण नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि आता सर्व सामाजिक संस्था आणि काही पक्षांनी या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केला, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. ही लढाई मला वाटतं ही अभी नाही तो कभी नाही. मला वाटतं मी 10 वर्षात काय कामं केली आहेत ते आपण बघितले असेल, त्याबद्दल मी बोलणार नाही. ते आपल्या घरी त्याचं परिपत्रक, त्याचा अहवाल, त्यानंतर वचननामा, या सर्व गोष्टी आपल्याकडे पोहोचतील. परंतु ही लढाई साधीसुधी नाही. मी ज्या ठाण्यामधून त्या ठिकाणी गेले 35 वर्ष काम करतोय, आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या प्रेरणेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी 35 वर्ष त्या ठिकाणी मी शिवसेनेचा एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पक्षांनी सुद्धा मला भरभरून दिलं, मला न मागता सर्व मिळालेलं. आणि म्हणून आज ज्या पद्धतीने गेल्या 2.5 वर्षामध्ये या ठाणे शहरामध्ये, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, या ठिकाणी कार्यकर्त्यांवरती एवढे अत्याचार चालू आहेत. खोट्या केसेस टाकणे, शाखा ताब्यात घेणे, आणि तुम्ही बघितलं असेल 80 वर्षाच्या एका ज्येष्ठ नागरिकाला सुद्धा शिवाजी पार्कच्या मीटिंगला आला म्हणून त्याच्यावरती केस दाखल केली. म्हणजे एवढ्या खालच्या पातळीवरती साहेब हे चाललेलं आहे. आणि म्हणून उघड्या डोळ्याने हे सर्व बघतायत. आमच्या कार्यकर्त्यांचे तर कित्येक उद्योगधंदे त्यांनी बंद केलेले. एक आमचे माजी नगरसेवक होते दशरथ पालांडे नावाचे, ते तर एक सर्व्हिसमॅन होते आणि त्यांच्या मुलगा डॉक्टर झाल्यानंतर त्या डॉक्टर मुलासाठी त्यांनी भाड्याची जागा घेतली आणि तिथे डायग्नोसिस सेंटर त्या ठिकाणी करणार होते. आणि त्या ठिकाणी भाड्याच्या जागेवरती MRTP लागली. म्हणजे कायदा सर्व धाब्यावर ठेवून त्या ठिकाणी कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वेटीस धरून तुम्ही आमच्या पक्षात या आणि तुमचे सर्व गुन्हे माफ करतो. आज बघितलं असेल या ठिकाणी त्या मिंदे गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कशा पद्धतीने सर्व ही मंडळी त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप असलेली मंडळी त्या ठिकाणी सर्व एकत्र येऊन आज ह्या राज्याचा कारभार चालवत आहेत. मला खात्री आहे की आज जी परिस्थिती या महाराष्ट्रावरती लादलेली आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे, हे संविधान जर आपल्याला वाचवायचं असेल तर मला वाटतं सर्वांनी एकत्र येऊन या लढाईमध्ये भाग घ्यायला पाहिजे. आणि या लोकशाहीच्या विरोधात या ठिकाणी 20 तारखेला इंडिया महाविकास आघाडीचे जिथे जिथे उमेदवार असतील त्या ठिकाणी आपल्याला मतदान त्या ठिकाणी करायचं आहे. आज तुम्ही बघितलं असेल ही निवडणूक फार महत्वाची आहे. आज गेल्या 10 वर्षांमध्ये केलेली कामं लक्षात घेता मला वाटतं
या ठाणे लोकसभा मतदारसंघातून मला या लोकसभेचा खासदार म्हणून तिसऱ्यांदा संधी द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद साहेब. आणि मंडळी, अशा पद्धतीने 9 वाजून 59 मिनिटांनी आपली सभा